सकाळी उठताच बरोबर शौर्य माटी खेळायला चालला गेला होता, म्हणून मी सगळ्यात आधी त्याला घरात घेतलं आणि अंघोळ वगैरे करून रेडी केलं. आजीने आज पुरण बनवलेलं होतं. सकाळची हवा खूपच सुरू होती, म्हणून लाईट जाये करत होती, म्हणून मी सगळ्यात आधी रस बनवून घेतला. आजी बाहेर पुऱ्या टाकत होती. तसं तर मला पुऱ्या बिलकुलच आवडत नाही, पण आजीच्या हाताच्या खूपच मऊ पुऱ्या येतात, म्हणून मला आवडते. मग शौर्य तिथंच काठी काठी खेळत होता. तो आजीला पुऱ्या बनवताना त्रास देत होता, म्हणून मी त्याला साईडमध्ये घेऊन घेतलं आणि मला पण पुऱ्या बनवायची हौस आली. आमच्या घरी तर तव्याच्याच पुऱ्या बनवतात, म्हणून मी कधी खापरची पुरी बनवलेलीच नाही. पण आजी सांगत होती की एक बनवून बघ, म्हणून मी बनवायला घेतली. सुरुवातीला तर खूपच छान बनवत होती, पण हातावरती घेतली आणि लगेचच पुरी तुटली. मग आम्हाला स्वयंपाक वगैरे झालेला होता. मग देवीला नैवेद्य दाखवायचं होतं. मग आम्ही मंदिरात आलो होतो. नैवेद्य वगैरे दाखवलं. मग आम्ही थोड्या वेळ तिथं थांबलो. मग थोड्या वेळाने आम्ही घरी निघालो. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.